तुम्हालाही रोज रोज भाजीपोळी खाण्याचा कंटाळा आला आहे का? चला तर गावाकडचा भन्नाट बेत आपण आज बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपल्या भन्नाट बेतला सुरुवात करूया. व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी छान असे तुरीचे दाणे घेतलेले आहेत आणि याला स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर दाणे हे तुरीच्या शेंगांचे काढून घेतलेले आहेत. आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि व्यवस्थित एका बाजूला ठेवून घेऊया. त्यानंतर गॅसवर कढाई ठेवायची आहे आणि भाजीसाठी लागणारा ठेचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकसुद्धा टाकून घ्यायचे. थोडं जिरं टाकून परतवून घ्यायचं. खमंग छान भाजून घ्यायचं. मिरची ही छान आतपर्यंत छान भाजली गेलेली हवी. एका बाजूला थंड करायला ठेवूया आणि त्याच कढाईमध्ये दाणेसुद्धा भाजून घेऊया. दाण्यांना अशा पद्धतीने भाजायचं आहे की ते जास्त लालसर होऊ नये. फक्त याला एक वाफ अशी छान बसायला हवी. तर आपले दाणे हे सुंदर भाजून झालेले आहेत. तेही एका बाजूला आपण ठेवून घेऊया आणि मिक्सरच्या पॉटला ठेचा आणि ते वेगवेगळं छान काढून घेऊया. आता गॅसवर पुन्हा कढई ठेवायची आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरीची छान फोडणी द्यायची. फोडणी छान बसायला हवी. त्यानंतरच कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा हा जास्त बारीक कापायचा नाही, थोडा जाडसरही ठेवला तरी चालतो, कारण की तो लालसर झाल्यावर पुन्हा छान चिमून जातो. आता यामध्ये मगाशी जो आपण ठेचा तयार करायसाठी मिरच्या भाजल्या होता, तो ठेचा छान जाडसर कुटून घ्यायचा आणि तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा. त्यानंतर काही मसाले आपल्याला टाकायचे आहेत. 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धना पावडर, जिरा पावडर आणि हळद यामध्ये टाकलेली आहे. थोडा गरम मसालासुद्धा ॲड केलेला आहे. चवीपुरतं मीठसुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर मीठ हे तुम्ही थोडं वाढवू शकता. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊन नंतर टोमॅटोही छान परतवून घ्यायचे आहे. टोमॅटोचं पाणी हे छान सुटेपर्यंत, छान चिमेपर्यंत व्यवस्थित टोमॅटो हे होऊ द्यायचे आहे. अशा पद्धतीने सारण मी काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये. ते आता या फोडणीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. हे टाकताना लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला यामध्ये पाणी कुठेही सध्याच वापरायचे नाही. तेलामध्येच ही फोडणी व्यवस्थित छान बसायला हवी. एक वाफसुद्धा येऊ द्यायची. कमी गॅस ठेवायचा, गॅस वाढवायचा नाही. गरम पाणी केलेलं आहे. हे गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे. गरम पाण्यामुळे या आमटीला अतिशय सुंदर अशी चव येते आणि चवदार एकदम झणझणीत आमटी आपली तयार होते. इथे आपण तुरीच्या दाण्याची गरमागरम आमटी बनवलेली आहे. ही आता बघा अशा पद्धतीने आपली तयार झालेली आहे. आता मंद आचेवरच ही होऊ द्यायची आणि झाकण ठेवून घ्यायचं. 5 मिनिटानंतर बघू शकता भाजी छान मस्तपैकी उकळलेली आहे. गरमागरम आपली आमटी ही तयार झालेली आहे. गावाकडे आमच्याकडे अशा पद्धतीने छान तुरीच्या दाण्याची आमटी ही बनवतात. विशेष करून विदर्भामध्ये ही सोल्याची आमटी म्हणून प्रसिद्ध आहे. खूप छान चव लागते. गरमागरम भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत तुम्ही हे खाऊ शकता. पण सहसा ही भाकरसोबतच आपण बनवतो. मी इथे भाकरीचं सारणसुद्धा तयार करून ठेवलेलं होतं, म्हणजेच पीठ मळून ठेवलेलं होतं. त्याची भाकरसुद्धा इथे टाकून घेतलेली आहे. हे मिसळीची भाकर आहे. ज्वारी आणि उडदाचं पीठ हे मिक्स करून अशा पद्धतीने भाकर ही बनवून घेतलेली आहे. खमंग आपली भाकर ही छान तयार झालेली आहे. चुलीवरची भाकर तर भन्नाटच लागते, पण मी गॅसवर अशा पद्धतीने भाकर ही तयार केलेली आहे. तुम्हाला आजचा बेत हा कसा वाटला नक्की सांगा. गरमागरम तुरीची आमटी आणि त्यानंतर अशा पद्धतीने ताट वाढून घेतलेलं आहे. इथे मी एक मिरचीसुद्धा छान भाजून घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये जी भाजी आता उकळलेली आहे आपली चवदार आमटी, ती आपण आता वाढून घेऊया. तर तुम्हाला हा बेत आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि सर्वांपर्यंत ही तुरीच्या दाण्याची आमटी नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्हीही हा बेत नक्कीच घरी बनवू शकता. साधा, सिंपल आणि सोपा. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला, पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.